झी 24 तासच्या इम्पॅक्टची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराचा पाया आणि भूगर्भामध्ये स्थितीची तपासणी केली जाणार आहे। गाभाऱ्यातील कोनशिळा, सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ आणि कर्णशिळांना तडे गेल्याची बातमी झी 24 तासने दाखवलेली होती। ही बातमी दाखवताच पुरातत्व विभाग खडबडून जागा झालाय। पुरातत्व विभाग मंदिराच्या पाया आणि भूगर्भातल्या स्थितीची तपासणी करणार आहे। यासाठी विशेष निधीची देखील तरतूद देखील केली जाणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिलेली आहे। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण सातत्याने झी 24 तासच्या माध्यमातून या बातमीचा पाठपुरावा केला, त्याची आता दखल घेतली जाते, काय अधिकची माहिती? श्रीकांत, अगदी बरोबर आहे। सध्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। हे पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली हे काम खरं तर सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण सातत्याने याच्या बातम्या दाखवल्या होत्या। त्या मंदिराचे जे मुख्य गाभारा आहे त्याच्या कोनशिळांना तडे गेल्याची आपण बातमी दाखवली होती। त्यापूर्वी आपण जो मुख्य गाभारा आहे आणि सभामंडप याला देखील तडे गेले आहेत आणि यामुळे देवीची मूर्ती, गाभारा आणि शिखराला धोका निर्माण झाला आहे, अशी आपण बातमी दाखवली होती। आणि या सगळ्या बातमीनंतर खरं तर आता पुरातत्व विभागाला जाग आली असं म्हणावं लागेल आणि त्यांनी मंदिराचा पाया आणि भूगर्भाची तपासणी करण्याचे आदेश दिलेत आणि तसं ते काम ते काही दिवसात सुरू करणार आहेत असं त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला तडे गेल्याची बाब खरं तर पुजाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली होती, मात्र पुरातत्व विभाग मंदिराचं पुरातत्व लूप जतन करण्याच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करत होतं। मात्र आपण सातत्याने ही बाब लावून धरली आणि याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पुरातत्व विभाग आता या कामाला सुरुवात करणार आहे। याचे 3 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत आणि त्या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्षात खरं तर हे काम सुरू केलं जाणार आहे। प्रशासन देखील यासाठी आता अलर्ट मोडवर आलंय असं म्हणावं लागेल। जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी देखील काही दिवसापूर्वी केलेली आहे आणि पुरातत्व विभागाला तशा सूचना केलेल्या आहेत। मात्र आता पुरातत्व विभाग प्रत्यक्षात कधी काम सुरू करतंय हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।